बाहेरून असा खरपूस की आवाज येईल कर, आतून इतका रसाळ की फिश तोंडात टाकताच विरघळेल. ना जास्त पीठ, ना तेलकट, ना हॉटेलमध्ये मिळणाऱ्या कृत्रिम चवीचा गोंधळ. आज आपण बनवणार आहोत शुद्ध घरगुती पण हॉटेललाही मागे टाकणारा फिश फ्राय. फक्त 2 ते 3 साधे मसाले, एक खास मॅरिनेशन ट्रिक आणि फिश अशा फ्राय होईल की रंग येईल परफेक्ट गोल्डन, कुरकुरीतपणा टिकेल बराच वेळ आणि वास संपूर्ण घरभर दरवळेल. हा फिश फ्राय असा आहे की प्लेट टेबलवर ठेवताच अरे कुठून आणलास असा प्रश्न नक्की येईल. तर चला मग तेल गरम करा, फिश तयार ठेवा आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया स्पेशल कुरकुरीत फिश फ्राय रेसिपी. चला तर रेसिपी बनवायला घेऊया एका खास सिक्रेट टिप्ससह. आता इथे काय करायचं आहे, मी इथे ही फिश घेतलेली आहे. ही कुठली फिश आहे ती तर मला माहिती नाही आहे, तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. तर ही फिश घेतली आहे मी अर्धा किलो आणि यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेतलं आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि अर्धा टीस्पून हळद टाकली आणि 1 चम्मच मी मिरचीची पेस्ट टाकली. याच्यात मिरची, अद्रक, लसूण आहे, ही 1 चम्मच टाकून घेतली. आता ह्याला छान सर्व मिक्स करायचं आहे आणि मॅरिनेशनसाठी अर्धा ते 1 तास ठेवून द्यायचं आहे. तुम्ही वेळ नसेल तर अर्धा तासही ठेवू शकता किंवा 1 तास ठेवा. मी अर्धा तासच ठेवणार आहे. आता मी याच्यावर ना झाकण ठेवून अर्धा तासासाठी ह्याला असं रेस्टला ठेवणार आहे. तोपर्यंत तुम्ही दुसरंही काम करू शकता किंवा बाकीचा स्वयंपाक करून घेऊ शकता. आता इथे मी याला साईडला ठेवणार आहे. आता अर्ध्या तासानंतर ही मच्छी मॅरिनेशन झालेली आहे. तर आता आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी काही मसाले घेणार आहे. आता या मसाल्यामध्ये मी ना रवा, 2 चम्मच रवा, 2 चम्मच तांदळाचं पीठ आणि थोडे मसाले घेतलेत. आता मला इथे मसाला आणि मीठ थोडं कमी वाटत होतं म्हणून मी थोडं परत मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे. तर तुम्ही नुसतं रव्यामध्ये पण करू शकता किंवा नुसतं तांदळाच्या पिठामध्ये पण करू शकता. पण तांदळाचं पीठ आणि रवा घेतला ना तर अजून छान कुरकुरीत मच्छी होते. तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही ट्राय करून बघा. आता इथे ना मी हे सर्व छान मिक्स करून घेत आहे. खूप कुरकुरीत मच्छी होते आणि खूप टेस्टी होते. आता इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. तुम्ही तव्यात पण तळू शकता किंवा याच्यापेक्षा मोठा पॅन असेल तर त्यामध्येही तळू शकता. आता मी इथे गॅसवर पॅन ठेवला आणि त्यामध्ये मी 1 पळी भरून तेल टाकलेलं आहे. आता तेल कमी जास्त पण टाकू शकता, तुम्ही याच्यापेक्षा कमी पण टाकू शकता किंवा असं एवढं टाकू शकता. आता याच्यामध्ये 5-6 मी लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकणार आहे. याने ना मच्छीला खूप छान टेस्ट येते आणि हा कुरकुरीत लसूण पण खूप चविष्ट लागतो खायला. आता याच्यात मी कढीपत्ता टाकून घेणार आहे थोडा आणि लसूण आणि कढीपत्ता छान तळल्यानंतर तेलामध्ये याच्यामध्ये आपल्याला ही मॅरिनेशन केलेली मच्छी या रव्याच्या मिश्रणामध्ये डिप करायची आहे, कोट करून घ्यायचं आहे. हे मिश्रण सगळं या मच्छीला आणि या तेलामध्ये टाकून तळून घ्यायची. आता मी अशाच सर्व मच्छी याच्यात टाकून घेणार आहे. आता सर्व मच्छी मी याच्यात मिश्रण कोट करून टाकून घेतलेले आहे आणि वरतून थोडा हा राहिलेला मसाला पण टाकून घ्यायचा आहे. त्याने अजून छान कुरकुरीतपणा येतो या मच्छीला. तर आता मी ही मच्छी छान अशी अलटीपलटी करून कुरकुरीत तळून घेणार आहे ही फिश. आता ना याला मस्त असे पलटी करून घ्यायचं आहे. खूप छान तळलेली आहे एक साईड. याला जास्त वेळ नाही हलवत राहायचं. याला ना एक साईड पहिले छान तळू द्यायची, नंतर याला अलटीपलटी करायचं आहे. खूप छान कुरकुरीत मच्छी होते. तर मी आता सर्व अलटीपलटी करून छान कुरकुरीत भाजून घेणार आहे. तर ही रेसिपी पूर्ण बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा म्हणजे अजून तुम्हाला दुसरी रेसिपीही बघायला भेटेल. तर रेसिपी पूर्ण बघा.
आता दोन्ही साईडने ही फिश कुरकुरीत तळलेली आहे. तर आता हिला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ही कुरकुरीत फिश फ्राय खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्ही याला डाळ भात सोबत पण खाऊ शकता किंवा भाकरीसोबत किंवा अशी नुसतीही खाऊ शकता. थोडंसं लिंबू पिळा आणि खा. खूप छान चविष्ट कुरकुरीत फिश फ्राय झालेली आहे. ही फिश कुठली आहे मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला याचं नाव सांगा. तुम्ही कुठलीही फिश घ्या आणि अशा प्रकारे करा. खूप छान लागते. तर रेसिपी रेडी आहे.